जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, चुकतो तो निर्णय. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी रुपये मागतात. राग त्याच व्यक्तीवर व्यक्त करावा ज्याला आपण आपलं मानतो, आणि प्रेम त्यांच्यावर करावं की जो त्याची चूक नसतानाही आपल्याशी बोलतो, कारण त्याला सॉरीपेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचं वाटत असतं. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत. आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच, पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना मन कधीच विसरू शकत नाही. साखर गोड आहे हे कागदावर लिहून चालत नाही, खाल्ल्यावरच तिची चव कळते. तसेच नाते, मैत्री व प्रेम हे सांगून भागत नाही, तर ती प्रतिसाद देऊन टिकवावी लागतात. आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. खरे नाते पांढऱ्या रंगासारखे असते, कुठल्याही रंगात मिसळून दरवेळी नवीन रंग देतात, पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही. शब्द आपल्या मनाचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो. मन स्वतःचे असते, जुरावे मात्र इतरांसाठी लागते. ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात. हीच खरी नाती असतात की ज्या एकमेकांच्या वेदना जाणतात. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडत बसण्यापेक्षा लढण्यात छान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. रोज कितीही चांगले शब्द वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो, कृतीत नाही तर आपल्याकडे असलेल्या ज्ञानाला अर्थ नाही. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय द्यायला लावलेला वेळ तुमची त्यांच्या आयुष्यात असलेली किंमत सांगून जाते. उलट उत्तर देणं अयोग्य आहे, पण तुम्ही ऐकत राहिलात तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडतात. आपल्याजवळ जे कलागुण आहेत त्यांची प्रशंसा केल्याशिवाय आपल्या जीवनात आनंद निर्माण होणार नाही. कठीण परिस्थितीच्या नेहमी ऋणात राहा, कारण त्या दिवसामुळेच तुम्ही स्वतःला घडवू शकलात. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही, कारण तुम्हाला सोडून जाण्याची 100 जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही. कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन. चालून थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराचसा प्रवास अवलंबून असतो, मग तो प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा. प्रेम आणि विश्वास कधीही गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. जगातली सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत आपल्या आयुष्यात कधीच येत नाही.